मुलांना कधी कधी भाजी खायचा कंटाळा आला की या पद्धतीचं नक्की करायचं, खूप छान लागतं. पोळी लाटलेली आहेच तर त्याचे असे काप करून घ्यायचे, त्याला आकार द्यायचा जो आवडेल तो. या पद्धतीचा कधी किंवा दोन असे साईडनं जोडून, दोन मागच्या साईडनं जोडून तसा पण आकार देऊ शकता. आकार आपल्या यानं 2 पोळ्या जरी ठेवल्या तरी भरपूर होऊन जातात. 2 पोळ्याचा उंडा ठेवला की. आता फोडणीसाठी कांदा चिरून घ्यायचा बारीक, कढईमध्ये टाकलं तेल, मोहरी, कांदा टाकायचा. कांदा चांगला गुलाबी झाला की मग टाकायचं जिरं, हळद, लाल मिरची पावडर टाकायची, एक रंगाची आहे आणि एक तिखट आहे, 2 प्रकारची वापरत असते मी. त्याच्यानंतर गरम मसाला टाकायचा, खूप जास्त काही टाकायची आवश्यकता नाही, 1-1 चमचा सर्व आवडीनुसार टाकायचं. टोमॅटो सॉस तो टाकायचा, 2-3 चमचे टाकायचा तो. आणि त्याच्यानंतर ही शेजवान चटणी, छान चव येते याने, अगदी 1-2 चमचे ही पण टाकायची. चांगली फोडणीमध्ये झाल्यानंतर पाणी घालायचं. पाणी काही खूप जास्त घालायची आवश्यकता नाही, कारण शिजायला यायला काही खूप वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनटंही लागत नाही. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर जे केलेले आहे पोळीचं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. पाणी इतकं वापरायचं की ते त्याच्यामध्ये बुडेल, खूप जास्त पाणी नाही, नाही तर रस्सा जास्त राहतो मग. तर पूर्ण टाकून झाकण ठेवून द्यायचं. शिजायला यायला काही खूप वेळ लागत नाही. टोमॅटो सॉस आणि ते रंगाचं तिखट आहे त्यानं चांगली तरी येते. त्याच्यानंतर शिजायला वेळ अजिबात लागत नाही. पाणी पूर्ण आटलं की खाण्यासाठी तयार. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा, मुलांनाही खूप आवडेल. भेटू परत. धन्यवाद.